अरे केव्हाचा मोबाईल घेऊन बसलाय तू? अरे ठेवून दे ना तो. हा कडी वाजित आहे. उघड दरवाजा वय. दे ठेवून तो मोबाईल. हळू हळू हळू. अरे बापरे अचानक कस काय आज चुकले इकडं? आलो आम्ही, माऊलीची आठवण आली मग आलो त्याला भेटायला. बसा. मम्मी पप्पा तुमचे? मम्मी पप्पा गेले तर बाहेर गावाला. हा तर आम्ही चालू दोघी जणी. बर बर. हा काय लपवलंय का बाई? मी माऊलीसाठी सरप्राईज आहे. डोळे बंद कर पहिले. उघड उघड ना. अरे बापरे बापरे माऊली किती मोठा झाला रे तू. तुम्ही येते का त्याला भेटायला? हा तुम्ही बोलावताय का? पप्पा बर बर. का बरं राहू दे ना उघडाच, गरम होतंय. तसं नाही, त्यांनी बरोबर सांगितलं मला. का बरं? अगं तुम्ही आज यायला नव्हतं लागत माहिती का? काय देवा, आम्ही एवढं खुशीनं आलो लगे तुम्हाला भेटायला आणि तुम्ही म्हणता आज नव्हतं यायला पाहिजे. मग कधी यायला पाहिजे होतं आम्ही? अगं आमच्या गावात आहे ना 2 वर्षापूर्वी अशी काही घटना झाली ना, तसपासून आमच्या गावात अमावस्येच्या दिवशी कोणी येतच नाहीत. मामा तुमच्या गावात काय घटना घडली अशी? बाई अमावस्या दिवशी ना तिच्या नवऱ्यानं मारली. का बरं? अगं त्या बाईचे केस इतके भारी होते, काळे भोर केस आणि गुडघ्यापर्यंत केस होते मोठे मोठे. आणि ना साऱ्या गावातल्या बायाना माणसं ना तिच्याकडे सारखी पाहत राहायचे. ती घराबाहेर निघाली आणि मग काय हा तिचा नवरा आहे ना सारखा संशय घ्यायचा. मग तिची केस धरायचा आणि भीती वापटायचा. आणि ना असं करता करता एक दिवस ती बाई मरूनच गेली. तशी ती आमुष्याला दर आमुष्याला उठती. त्या बाईच्या काचाट्यात आमुष्याच्या दिवशी जर कोणी बाई सापडली ना, बाई असो का पोरगी असो, तिचे ना केस कापून घेते ती बाई, माहिती का? तिला केसाशिवाय दुसरं काही दिसत नाही कापायला. मामा तुम्ही ना आम्हाला घाबरवायसाठी काय पण सांगायला येतो. जाऊ दे, तुम्हाला विश्वास नाही. तुम्ही ना आता आले ना घरातच थांबायचं, बाहेर निघायचं नाही एकटा. हा बरं मी जाऊ का? ते बसून बसून लय कंटाळा आला मला. झोपायचं. झोपू का मी तिकडे? हा झोप झोप. तुला फ्रेश व्हायचं असेल वय फ्रेश. हा मी थोडंसं घराच्या बाहेर एकटं पडू नका फक्त. मामा हा फ्रेश व्हायला साबण कुठे? अगं तिथं बाथरूम मध्येच ठेवले ना. काय झालं हिला? काय झालं? चुडेल. अरे बापरे. गंगा गंगा धर तिला, धर धर तिला, धर. वय इकडे माऊली, वय इकडे. अरे बापरे. अगं ये तुला सांगितलं होतं ना मी, ती चुडेल पाहिली का ती? तुला सांगितलं ना अमावस्येच्या दिवशी येत राहते ती. थांब तिथं उभीच आहे का पाहू दे मला. तू तिथंच उभी आहे बाय. तुम्ही पाहिलं नव्हतं ना कधी? आम्ही कधीच पाहिलं नाही, ते आताच पाहिलं मी. तिला बोलव इकडं, पाय म्हणा आता. इकडे लवकर. दिसली का? कशी हसायली पाहती. पप्पा चुडेल गायब झाली. गायब झाली? गेली ती. खरंच नाही गेली वाटतं. गेली. खिडकी लावून घेतो बाबा. ओ बाबू ती दार वाजू राहिली. थांबा, उघडू नका बर का, उघडू नका. कोणतं दार वाजवलं? उघडू नका. तिकूनच वाजवलं. हा नाही हेच वाजवलं. ते बाबू ते वाजवलं आता. ते वाजवलं. इकडं तिकडची कडी लावले का नीट पाहून घे बर का. वरची पण इकडची लावेले एकदम पॅक करेले. बापरे. थांबा आता ना तुम्ही घाबरू नका. आपल्याला काहीतरी करायला लागेल आता. तिला पळवायला तर लागणारच आहे. बाबू खिडकी उघडली ती ना. हो काही आता काय करावं बा? आमा अरे लय भयानक आहे. अगं तेच ना, बाया दिसल्या का पहिले तिच्या केस कापणार ती. केस नाही कापले आहे ना केस. किती महागाच्या गोळ्या औषध खाऊन माझे एवढे केस वाढवले मी. नाही तर गंगा टकलीच झाली असती. मला सगळे शाळेतले पोरं मला टकली चिडवलं असतं. ते तुमचं राहू द्या. आता हिला कसं काढायचं आता डोकं चालवावं लागेल. थांबा तुम्ही ना वच नका घालू तुम्ही. ए बुताळे निघ ना. बाबू पुढे अजिबात जाऊ नका, नाही तर ती पण तुमचे केस कापून ही गेली ती. दार वाज राहिले तुम्ही. माऊ इकडे वय ना, इकडे वय. कुठे आली का?
अरे वा, बाई तिकडेच थांबा तुम्ही. हा थांब ना आता. केव्हा ती कस करू राहिली, केव्हा कस करू राहिली ती. थांब थांब थांब. देवाचं पाणी थोडस आण बरं लवकर. वय गंगा त्याच्या संग जाय, पाणी घेऊन ये. तिच्या अंगावर टाकून पाहू आपण. गेले तर गेले. देवाचं पाणी आहे, सकाळीच अभिषेक केला होता माहितीये का मी. लवकर आण लवकर आण. थांब. ओम नमः शिवाय करून गंगा तुझ्या हातात घे. हा हा खिडकी उघड आणि तिच्या बोटाने शिपड. ओम नमः शिवाय कर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दरवाजा उघड. ओम नमः शिवाय करत राय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पुढे जाय पटकन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बस बस ही मागे पटकन चाल. गेली ती, चाल पटकन. वा मध्ये परत नाही ना, माऊली पडलं वाटतं. उठ 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 उठ. चाल चाल पटकन मध्ये चाल. दार लावून घ्या.